उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे। यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे। तर आपल्याला या 9-10 दिवसाच्या कालावधीमध्ये देवीचे 9 रूपांची पूजा करायची असते, सेवा करायची असते, कुळाचार करायचा असतो। आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो। तर त्याच्यामध्ये येतं तर ते घटस्थापना, अखंड दिवा, मंगल कलश, होम हवन, कन्यापूजन आणि देवीची तळी भरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं। तर जो कुळाचाराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमच्या अगदी कुठलीही कुळदेवी असली तरीही तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे, 14 पाठ कसे करावे, 9 पाठ कसे करावे, 7 पाठ कसे करावे, 5 पाठ कसे करावे, 1 पाठ कसा करावा, तर या संदर्भाचीच आपण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात आधी तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपली कुठलीही कुळदेवी असली तरी सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता काही घरात ना तर देवी महात्म्य वाचलं जातं। आता तुमच्या घरात देवी महात्म्य वाचत असेल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ घेऊ नका, कारण काय होतं ना की देवी महात्म्याचं पण आपण रोज 2 पाठ तुम्हाला करायचे असतात। तर त्याला बघा 2 पाठ अर्थात तुम्हाला 1.5 ते 1 तास तुम्हाला लागून जातात। मग तुम्ही बघा दोन्हीही सेवा जर तुमच्याकडून होत असेल तरच तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा, कारण बघा देवी महात्म्य पण दुर्गा सप्तशती ग्रंथासारखंच आहे। दुर्गा सप्तशती ग्रंथ खरेदी करायचा असेल तर तो तुम्हाला बघा जवळच्या केंद्रात मिळून जाईल। आता पारायण कोणी करावं, पारायण कोणीही करू शकता। प्रत्येक स्त्री पारायण करू शकते, कुमारिका करू शकते, ब्रह्मचारिणी जिला विधवा म्हणतो तर तीही करू शकते। आई भगवतीची सेवा, कुठलीही सेवा प्रत्येक स्त्री करू शकते। मग ताई मी विधवा आहे, मग मी दुर्गा सप्तशती पारायण करू शकते का? तर हो, नक्कीच तुम्ही करू शकता, कारण आपण आपल्या आईची सेवा करत असतो। तर आईची सेवा करत असताना तू कोण आहे, मी कोण आहे असं काही बघितलं जात नाही। बिंदास सगळ्या महिलांनी सगळ्या सेवा कराव्या। आता समजा मला या नवरात्रीमध्ये आता या 10 दिवसाच्या कालावधी असणार आहे, तर दसऱ्याच्या दिवशी तर काय आपल्याकडून सेवा होत नाही, म्हणजेच 10 दिवस आपल्याला सेवा करायची असते। तर मग आता या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मला माहिती आहे की मला किती पाठ करायचे आहेत। आता समजा कोणाला 14 पाठ करायचे आहेत। आता 14 पाठ का करतात तर इथून सुरुवात करूया की बघा प्रत्येकाला वाटत असतं की ना तर एकदा तरी माझ्या वास्तूमध्ये ना नवचंडिका व्हावं। आता जर नवचंडिका करायला गेलं तर 3 दिवस लागतात, तर याचा खर्च 50-1,000 बघा तर आरामशीर लागतात। मग जर तुमच्या घरात 14 दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं तर तुमचे नवचंडिका केल्याचे फळ तुम्हाला मिळत असते। मग जर 14 दुर्गा सप्तशती पारायण करून जर नवचंडिका केल्याचे फळ मला मिळत आहे तर मग मी का नको करायला? म्हणूनच बघा 14 दुर्गा सप्तशती पारायण करायचं असतं। आता 14 का करावे हे तुम्हाला समजलं। काही कारणाने महिलांना बघा लहान बाळ आहेत, तर आम्ही नोकरी करत आहोत, तर 14 पारायण करणं शक्य होत नाही। मग त्यांनी काय करावं? मग त्यांनी बघा अगदी 1 पारायण, 5 पारायण, 1, 3, 5, 7, 9, 11 किंवा 14 या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। तर पारायण कोणी करावं हे तुम्हाला समजलं। संकल्प करायचा असतो। आता जसं मला माहिती आहे की मला 14 पाठ करायचे आहेत, तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा। आई भगवती समोर संकल्प कसा करायचा तर बघा संकल्प कसा करावा, उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं, फूल घ्यावं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकावे, आई भगवतीला प्रार्थना करावे की तुमचं नाव बोलावं, तुमचं गोत्र बोलावं, ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र बोलावं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की मला यावर्षी 14 पाठ करायचे आहे, तुम्हाला माझ्याकडून करून घे। तर बघा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ते पाणी खाली सोडून द्यायचं आहे, परत 2 पळी पाणी घ्यायचं आहे हातावर, ते सोडून द्यायचं आहे आणि जे काही संकल्पाचं पाणी आहे तर ते कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता। तर हे झालं संकल्प करून। आता पहिल्या दिवशी तुम्हाला पाठाला सुरुवात करायची असते। तर आता बघा पाठाचे नियम तुम्हाला सांगते की या पाठाचे नियम खूप काही नाही आहे। जिथे आपण बघा घटस्थापना करतो, जिथे मंगल कलशाची स्थापना केलेली आहे, जिथे तुम्ही फक्त दिवा लावलेला आहे, अखंड दिवा, कारण प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते असं नाही आहे। जिथे तुम्ही ठेवलेला आहे तर तिथे बघा एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हा ग्रंथ ठेवायचा असतो आणि
तो ग्रंथ बघा झाकून ठेवायचा असतो. ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण केल्यावर तो ग्रंथ आपण झाकून ठेवतो बघा वाचून झाल्यावर, त्या पद्धतीने आहे. आता जर तुम्हाला केंद्रात पण बघा पारायणाला जायचं असेल, कारण बघा केंद्रात पण पाठ होतात, सामूहिक पण पाठ. आधीच सांगते की संकल्पयुक्त पाठामध्ये सामूहिक पाठ ॲड करायचे नाही. पण जर तुम्हाला 14 पाठ केले आहेत तर तुम्ही ते 14 पाठ बघा ते तुमचे घरचेच केलेले असेल तर बघा केंद्रात जाऊन आपले पाठ मोजू शकत नाही, कारण बघा ती सामूहिक सेवा असते. तर नक्कीच तुम्ही केंद्रात जाऊन पण पारायण करा. पण जर तुमचे संकल्पयुक्त सेवा असेल तर ते घरातला पाठसुद्धा तुम्हाला मोजायचा, घरातलाच पाठ तुम्हाला मोजायचा आहे. तर आता बघा मांडणी करावी लागते का, तर हो नक्कीच बघा एवढा दिव्य ग्रंथ तुम्ही पठण करत आहात तर बघा मांडणी करा. म्हणजेच काय की एक चौरंग किंवा एक पाटावर बघा ग्रंथ ठेवावा, तो वाचावा आणि वाचन करून झाल्यावर परत त्याच्यावर लाल वस्त्र तुम्ही हंतरू शकता. तर या पद्धतीने ताई आम्हाला बसून वाचता नाही येत, मग काही तर बघा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, तर बसू शकत नाही, मग नक्कीच बघा खुर्ची टेबलवर पण तुम्ही ग्रंथ पठण करू शकता. तर असं काही नाही आहे की आता बघा हा ग्रंथ तुम्ही कसं पठण करावा. सगळ्यात आधी तर कारण बघा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 13 अध्याय असणार आहेत. मग आता हे सगळंच ग्रंथ वाचावा का, कारण बघा नव्याने करत आहात तर काही बायकांचं तर असं असतं ना की डायरेक्ट बघा पहिला अध्यायापासूनच सुरुवात करतात, तर हे चुकीचं आहे. तर पहिला अध्यायापासून सुरुवात करायची नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला बघा सगळा ग्रंथ पठण करायचा आहे. तर सगळा ग्रंथ पठण करायचा म्हणजे काय, तर अगदी बघा पहिल्या पानापासूनच करायचा का, तर असं सुद्धा नाही आहे. मी तुम्हाला ते सुद्धा बघा सांगणार आहे. आता पहिल्या दिवशी काय होतं ना की बघा ताई पहिल्या दिवशी बघा पहाटे उठून पारायण केलं तर चालतं का, तर म्हणजे काय की बघा आपली घटस्थापना नाही झालेली आहे तरी पण मी पारायण करू शकते का, तर हो करू शकता. एक तर बघा घटस्थापना असते, मग उपवास असतो, तर बऱ्याच काही गोष्टी असतात. तर पहिल्या दिवशी मग तुम्ही घटस्थापना करण्याच्या आधीसुद्धा पारायण करू शकता, असं काही नाही आहे. आता पहिलं काय आहे, तर पहिलं श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना म्हणायची गरज नाही आहे, अवतरणिका म्हणायची गरज नाही आहे, मंगलाचरण म्हणायची गरज नाही आहे. तर आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, तर दिव्य कवचने सुरुवात करायची आहे. कळालं. तर तुम्हाला बघा पहिल्या दिवशी जर करणार असाल तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणावं, तर एक माळ नवार्ण मंत्र ओम मॅम ह्रीम क्लीम चामुंडाही बिचे या मंत्राची म्हणायचे आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघा दिव्य कवचने सुरुवात करा. आता एकच पाठ करायचा आहे, तर एक पाठ म्हणजे काय, तर 1 ते 13 अध्याय. मग ते कसे वाचायचे ते पण तुम्हाला सांगते. तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे 22 तारखेला, आणि एक माळ मी नवार्ण मंत्र त्याच्यानंतर मी परत दिव्य कवच म्हणणार. ते झाल्यानंतर मी श्री अलगला स्तोत्र मी म्हणणार, श्री किलक स्तोत्र म्हणणार, रात्री सूक्त म्हणणार, आणि मग अध्याय पहिला तर मी सुरुवात करणार. मग मी 1 ते 13 अध्याय पठण करणार. 1 ते 13 अध्याय पठण करून झाले की तंत्रोक्त देवी सूक्तम मी म्हणणार, प्राधानिक रहस्य मी म्हणणार, वैकृत्यक रहस्य मी म्हणणार, मूर्ती रहस्य मी म्हणणार, आणि क्षमाप्रदान स्तोत्र मी म्हणणार. तर हे सगळं मी म्हटलं तर माझं एक पाठ होतं, समजलं असेल. तर 1 ते 13 अध्याय पठण झाले की लगेच पाठ पूर्ण होतो का, तर नाही. त्याच्यानंतर आपल्याला ते तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं असतं, प्राधानिक रहस्य म्हणायचं असतं, कृत्य रहस्य म्हणायचं असतं, मूर्ती रहस्य म्हणायचं असतं, देव्यापरात क्षमास्तोत्र म्हणायचं असतं, म्हणजेच आई भगवतीची माफी मागायची असते. तर हे सगळं तुम्हाला म्हटलं तर एक पाठ होईल. तर स्वामी चैत्र सारामृत कसं असतं ना की आपलं की बघा चला माझं बाळ उठलं तर मी बघा 5 अध्याय पठण करणार आणि मग मी नंतर ब्रेक घेऊन मी परत करणार. तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण बघा एका बैठकीच पूर्ण करायचं असतं. ताई माझं बाळ लहान आहे, मग मी आता अर्ध करते आणि नंतर बघा अर्ध करते. तर हे बघा एका बैठकीतच बसून तुम्हाला पारायण करायचं असतं. मग अशा वेळेस बघा तुमचं जेव्हा बाळ झोपेल आणि तुमचे घरातली जेव्हा सगळी कामं आवरल्यानंतर मग तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता. मग तुम्ही बघा अगदी पहाटे किंवा तुम्ही दुपारी 12 ते 12:30 मध्ये सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथसुद्धा पठण करू शकता. आणि राहू काळात जर केला तर अतिशय उत्तम. राहू काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ आपल्याला अनंतपटीने भेटत असतं. तर नक्कीच तुम्ही रोज जो काही 1.5 तासाचा राहू काळ असतो तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर एका बैठकीतच करा. आता मला 14 पाठ करायचे आहेत, तर मी काय करते सांगते. सुरुवातीला ना तर पहिला 2-3 दिवस ना तर 2 पाठ करतात. तर एका दिवसात 2 पाठ चालतात. तर ते कसे, तर सकाळी 1 पाठ करायचा, दुपारी 1 पाठ करायचा. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण ताई खाऊन केलं तर चालतं का, तर आता बघा जेवण करून बघा म्हणजेच काय की एकदम बघा पोट भरून जेवून करायचं आणि मग बघा पारायणाला बसायचं, तर नाही. याचं कारण सांगते की जेवण केलं की ढेकर येणं, आळस येणं, झोप येणं या गोष्टी घडतात. दुर्गा सप्तशती पारायण खूप
मोठा दिव्य ग्रंथ आहे आणि मग ढेकर येणं किंवा या गोष्टी घडणं तर हे चुकीचं आहे. म्हणून बघा थोडंसं हलकं फुलकं खा. जर तुम्ही 10 वाजता नाश्ता केला की 10-15 मिनटं तुम्ही ब्रेक घ्या आणि मग बाकीची कामे उरकून मग तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता. आता ताई मी प्रेग्नेंट आहे, तर प्रेग्नेंट महिला कुठल्याही महिला असेल तर बघा तुम्ही पारायण करू शकता. तर या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीचे 4 दिवस जर तुम्हाला बघा अडचण आली, समजा 22 तारखेला तुमचा 3रा-4था दिवस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमचा मासिक धर्म समजा 24 तारखेला संपला तर 25 तारखेला पाठाला सुरुवात करायची आहे. मग जेवढं तुमचे पाठ होतील तेवढे तुम्ही करायचे आहेत. आता काय होतं ना की आपण कितीही नाही म्हटलं तरी बघा मासिक धर्म येतो. मग अशा वेळेस काय होतं ना बघा, दसऱ्यानंतर जरी 3-4 दिवस बघा एक्स्ट्रा गेले तुमचे पारायणाला तरी हरकत नाही, किंबहुना कोजागिरीपर्यंत जरी गेले की काहीतरी मध्येच बघा अडचणी आल्या. आता लहान बाळ आहे, मग आजारपण आहे, तर ते काही सांगून येत नाही. मग अशा वेळेस जरी बघा थोडंसं तुमचं राहिलं 3-4 दिवस पाठ तरी बघा तुम्ही ते कोजागिरीपर्यंत तरी पूर्ण करू शकता. म्हणून बघा संकल्प करताना अखंड हा शब्द नाही वापरायचा. तर यथाकालीन म्हणजेच काय की 1-2 दिवस जरी बघा तुमचं स्किप झाला तर मासिक धर्मामध्ये किंवा काही अडचणी आल्या तर बघा मग तुम्ही या पद्धतीने करू शकता. दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर घरात काय नियम पाळायचे, तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला कडकडीत करायचं आहे. आता मी काय करते, तर मी नवरात्रीमध्ये माझे उपवास नसतात तर मी उठता बसता उपवास करते. तर मी कांदा लसूण वर्ज्य करते. तर बऱ्याच लोकांचे उठता बसता उपवास असतात, तर पहिल्या दिवशी करतात आणि नंतर मग अष्टमीला उपवास करत असतात. तर बघा मग जर तुमचं असं असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण करत असताना तर तामसे पदार्थ वर्ज्य करावे. बाकी मग तुम्ही काही पण खाऊ शकता, भात वरण सगळं काही तुम्ही खाऊ शकता. त्याच्याबरोबर महिला जर पाठ करणार असेल, मुली जर पाठ करणार असेल तर नक्कीच साडी घालून बघा पाठ करावा. बांगड्या लाल किंवा हिरव्या बांगड्या घालणं महत्त्वाच्या आहेत. कपाळी लाल कुंकू लावणं महत्त्वाचं आहे. या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहेत. दुर्गा सप्तशती पाठ हे आपल्या आई भगवतीची सेवा असते, तर तिचे काही नियम आहेत ज्याचे पालन करणं महत्त्वाचं आहे. तर नियम म्हणजे काय, तर हेच पाठ बघा तुम्ही जिथे घटस्थापना केलेली आहे किंवा तुम्ही बघा जिथे ग्रंथ पठण करणार आहात, मग अर्थात बघा पूर्वेकडे नाही तर मग पश्चिमेकडे तुमचं तोंड असावं. तर या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता 14 पाठ करायचे असेल तर पहिल्या दिवशी 2 पाठ केले म्हणजे समजा 1, 2, 3 तर 6 पाठ 3 दिवसात माझे 6 पाठ झाले. मग बघा 4 दिवसात माझे 8 पाठ होतील. मग उर्वरित जे पारायण आहे मग तुम्ही 1-1 दिवस करू शकता. आता ज्यांना 9 पारायण करायचं आहे की मला एवढं नाही होणार मग मी 9 पारायण करू शकते, मग काय करायचं, तर रोज बघा 1 तुम्ही पारायण करू शकता. तर 1 पाठ तुम्ही करू शकता. 1 पाठ म्हणजे काय, तर सगळं रोज वाचायचं, तेव्हा तुमचे 9 पारायण होतील. ज्यांना 5 पारायण करायचं आहे तर मग काय करायचं, मग आता बघा घटस्थापनेच्या दिवशी काही अडचण आली की नाही शक्य झालं मग तुम्ही बघा दुसऱ्या दिवशी 1 पाठ करू शकता, तिसऱ्या दिवशी 1 पाठ करू शकता. थोडक्यात काय की या पद्धतीने तुम्हाला 5 पारायण करायचं आहे किंवा 9 माळीपर्यंत 5 मला पारायण करायचं आहे. मग ते कसे करायचे ते तुम्ही ठरवा. मग पण हो तर एका दिवसात 1 पाठ 1 पारायण झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आता काहीच करणं शक्य होत नाही की ताई जबाबदारी आहे, मी बाहेर नोकरीला जाते, मग अशा वेळेस मी काय करू शकते, तर बघा तुम्ही रोज 2-2 अध्याय तुम्ही या पद्धतीने बघा रोज नित्यसेवेसारखं आपण करत असतो ना, मग तुम्ही बघा रोज 2-2 अध्याय पण पठण करू शकता. म्हणजेच काय की नवरात्रीच्या कालावधी तुमचं 1 पारायण होईल. तर बघा आपल्याला असं वाटतं ना की काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं. जर माझ्या मागे बघा खूप जबाबदाऱ्या आहेत, मला कामामुळे सेवाच करणं शक्य होत नाही, मग मी 1 पारायण करू शकते. तर मला एक शांती लागते की नाही माझ्याकडून नाही काही झालं तरी बघा देवी आहे ना, आणि शेवटी करता करविता महाराज आहेत, देव आहेत आणि आपण फक्त निमित्त मात्र असतो. मग काही नाही करणं शक्य झालं तर बघा मी 1 पारायण करेल. आता हे 1 पारायण कसं करायचं ते तुम्हाला सांगते. तर पारायण म्हणजे काय की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी 2 अध्याय पठण करणार, दुसऱ्या दिवशी मी 2 अध्याय पठण करणार. म्हणजे कसं की 22 तारखेला जर मी पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय पठण केला तर 23 तारखेला मी 3रा आणि 4था अध्याय पठण करणार, 24 तारखेला मी 5वा आणि 6वा अध्याय पठण करणार. रोज मी 2 समस्या म्हणजेच फक्त 2-2 अध्याय पठण करायचे का, तर असं नाही आहे. पण ते कसे करणार ते पण तुम्हाला सांगते. आता समजा माझ्याकडून 1च पारायण होणार आहे, मला माहिती आहे की मी काय करणार, 22 तारखेला देव्या कवचने सुरुवात करणार. तर देव्या कवच पठण करून झाल्यावर अर्गल स्तोत्र पठण करणार, कीलक स्तोत्रम पठण करणार, रात्री सुक्तम पठण करणार, मग अध्याय पहिला आणि दुसरा पठण करणार. तर हे झालं बघा माझ्या पहिल्या दिवसाची सेवा. तर दुसऱ्या दिवसाची सेवा जेव्हा मी पठण करणार तर तेव्हा मी काय करणार, तर तेव्हा मी बघा देव्या कवच परत अर्गला स्तोत्रम, कीलक स्तोत्रम, रात्री सुक्तम, नंतर मग अध्याय 3रा आणि 4था. 3ऱ्या दिवशी मी कसा पाठ करणार, तर देव्या कवच, अर्गला स्तोत्रम, कीलक स्तोत्रम, रात्री सुक्तम आणि अध्याय 5वा आणि 6वा. तर असे 2 अध्याय मी पठण करणार. शेवटच्या दिवशी काय करणार, तर जेव्हा 1च अध्याय असतो तर 13वा अध्याय, तर 7व्या दिवशी मग तेव्हा
मी कसं पठण करणार? दिव्य कवच, अर्गला स्तोत्रम, कीलक स्तोत्रम, रात्री सूक्तम, मग परत अध्याय 13वा पठण करून झाल्यावर मग तंत्रोक्त देवी सूक्तम पठण करणार, प्राधानिक रहस्य पठण करणार, वैकृतिक रहस्य पठण करणार आणि मूर्ती रहस्य मी पठण करणार, क्षमापदान स्तोत्रम मी पठण करणार. तर हे मी जेव्हा एक पारायण करणार तर तेव्हा करणार. कळालं? आता मी 14 पाठ करणार असेल तर 14 पाठ करणार आहे. तर आता 14 पाठ करत असताना सुद्धा रोज सगळं वाचायचं. दिव्य कवचने सुरुवात केली तर क्षमापदन स्तोत्रमपर्यंत मी सगळं वाचणार. भले तुम्ही बघा 14 पाठ करणार असेल तरी सुद्धा सगळं वाचायचं आहे. त्याच्याबरोबर आता समजा मी सकाळी एक पाठ करणार आहे आणि संध्याकाळी एक पाठ करणार आहे तर अशा वेळी सुद्धा मी दिव्य कवचने सुरुवात करणार आणि क्षमापदन स्तोत्रमपर्यंत येणार. संध्याकाळी जरी मला पठण करायचं असेल तरी सुद्धा मी दिव्य कवचने सुरुवात करणार आणि बघा क्षमाप्रदान स्तोत्रमपर्यंत थांबणार आहे. म्हणजेच काहीतरी दिवसातून 2दा जरी तुम्ही पाठ करणार असेल तरीही मला हे सगळं वाचायचं आहे. तर तुम्ही 5 पारायण करा, तुम्ही 14 पारायण करा, तुम्ही 9 पारायण करा, तरीही तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे. जोपर्यंत बघा तुमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचा पाठ म्हणजेच दिव्य कवचने सुरुवात केल्याने क्षमापदन स्तोत्रमपर्यंत जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत तुमची ती सेवा पूर्ण धरली जात नाही. फक्त 1 ते 13 अध्याय वाचून काही होत नाही. रात्री सूक्तम, अर्गला स्तोत्रम, दिव्य कवच, तर याची सुद्धा फलश्रुती खूप मोठी आहे. आणि बघा याच कारणाने दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप मोठा आहे आणि नक्कीच मला माहिती आहे की माझ्या सगळ्या बहिणी भगिनी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि अर्थात सेवा सुद्धा करणार आहे. तर मासिक धर्म आला चुकून मागून तर ते 4 दिवस थांबायचे आणि नंतर 14 पारायणाचा संकल्प मी केलेला आहे. तर मला माहिती आहे. तर बघा माझा मासिक धर्म येणार आहे. मग अशा वेळेस तो गॅप गेला तरी चालतो. आता बघा 4 दिवस तुम्ही थांबू शकता आणि नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. अगदी बघा कोजागिरीपर्यंत सुद्धा चालतं. तर मग ताई बघा आमच्या घरात आम्ही 14 महिला आहेत आणि मग ते सामूहिक पारायण झालं तर सामूहिक पारायण तुम्ही करू शकता. पण ते बघा 14 दुर्गा सप्तशती पाठ नाही होत. म्हणजे बायका येऊन जरी तुम्ही करू शकता. पण आता मी 14 मी कबूल केलेल्या आहेत आणि मग माझी जाव एक वाचेल आणि मी एक वाचेल नाही, मी कबूल केले आहे तर मीच ते पाठ करेल. आणि बघा सामूहिक सेवा आणि ही याच्यामध्ये ॲड करू शकत नाही. नक्कीच जर तुमच्या घरात 14 पाठ करणं शक्य नाही झालं तर बघा छानपैकी 14 बायका तुम्ही बोलवा आणि एकाच दिवशी तुम्ही 14 पाठसुद्धा करू शकता. तर ते सुद्धा बघा तुम्हाला चंडीचं फळ मिळतं. आता हवनयुक्त पारायण कसं करावं तर तुम्हाला सांगते. हवन करायचं असतं तर गौरा घ्याव्या आणि जर तुम्हाला बघा 5 झाडांची मुळी भेटली तर ती घ्यावी आणि भरपूर असे बघा थोडेसे आग तयार करायचे आहे. भरपूर तुम्हाला गौऱ्या घ्याव्या, त्याच्याबरोबर ते गौऱ्या प्रज्वलित कराव्या आणि सगळं तुम्हाला बघा ते मांडायचं आहे. तर सगळी मांडणी जेव्हा आपण स्वाहा केंद्रात जेव्हा हवनयुक्त पारायण होतं तर त्या पद्धतीने आता स्वाहाकार कसा करायचा तर ते तुम्हाला सांगते. तर तांदूळ घ्यावे, साखर घ्यावी, एकत्रित करायचं आहे आणि बघा स्वाहाकार इतकी उच्च कोटीची सेवा घडणार आहे. आपण तर हवनयुक्त करायचंच आहे. पण बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं किंबहुना सगळे पारायण नाही शक्य होत तर शेवटच्या दिवशी तुम्ही हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण करू शकता. म्हणजेच कसं तर 14व्या दिवशी आता समजा आज माझं 14वं पारायण आहे किंवा 9 पारायण आहे तरी पण मी बघा तेव्हाही मी हवनयुक्त करू शकते. पण ते हवनयुक्त कुठून सुरुवात करायची तर ते तुम्हाला सांगते. बघा दिव्य कवच आपल्याला हवन करायचं नाही, अर्गला स्तोत्रम करायचं नाही, कीलक स्तोत्रम करायचं नाही, रात्री सूक्तम करायचं नाही. तर आपल्याला पण अध्याय पहिला येतो ना तर प्रत्येक ओवीनंतर स्वाहाकार हा करायचा असतो. तर आपण जेव्हा स्वाहाकार करत असतो तर तेव्हा आई भगवती तिचं मुख उघडत असते आणि तो प्रसाद म्हणून आपण तिला तो स्वाहाकार करायचा असतो. तर नक्कीच आपण हवन करायचं आहे. तर ज्यांना इच्छा आहे की तर बघा रोज दुर्गा सप्तशती पारायण हवनयुक्त करू शकता किंवा एकदा तरी करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप दिव्य आहे आणि महिलांचा तर आवडतीचा विषय आहे. दुर्गा सप्तशती, गुरुचैत्र, स्वामी चरित्र. तर जोपर्यंत आपल्या घरात कुळदेवीची सेवा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अडचणी मार्गी लागत नाही. तर अर्थात आपण संसारिक माणूस आहोत पण नेहमी संकल्प करत असतो, आपल्या अडचणी आपल्या आईला सांगत असतो. तर तुम्ही पण बघा तुमच्या अडचणी सांगा आणि तुम्ही पण बघा सेवा करा. सप्तशती या नवरात्रीच्या कालावधीमध्ये करा आणि 2026ला मला सांगा की तुम्हाला काय अनुभव आला. आणि दुर्गा सप्तशती अतिशय दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठला ना कुठला संकेत आई भगवती देणारच आहे आणि तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही. तर जेवढे काही नियम होते मी तुम्हाला सांगितले आणि काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा, सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर वेळेत वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.